मित्रांनो, आपण प्रथम प्ले स्टोअरवर जाऊन आधार, फेस आयडी आणि जीवन प्रमाण ह्या 2 ॲप इन्स्टॉल केलेले आहेत. मित्रांनो, प्ले स्टोअर तुम्हाला माहितीच असेल. तर मित्रांनो, आपण आज म्हणजे पूर्ण मी पेन्शन धारकाची जे डिटेल भरतोय, ते कसं भरायचं आणि काय-काय प्रोसेस करायची हे लाईव्ह दाखवणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. जीवन प्रमाणपत्र हे पेन्शनधारकांना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे आणि ती समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, जीवन प्रमाणपत्र ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तर अ, तुम्ही अ, ज्याला हे म्हणजे जो ऑपरेट करणार आहे त्याला पुढची प्रोसेस करायची आहे आणि त्याच्यानंतर पेन्शनधारकाचं हे येईल. तर मित्रांनो, हा आता मी माझी सर्व आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस म्हणजे जो व्हॅलिड असेल आणि त्याच्यावर पासवर्ड येत असेल, तो ईमेल ॲड्रेस इथं भरणार आहे. मित्रांनो, आपला हे आधारचं याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण पूर्ण डिटेल भरलेली आहे. आपला मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि ईमेल ॲड्रेस टाकलेला आहे. ईमेल ॲड्रेस चुकला किंवा मोबाईल नंबर चुकला तर आपल्याला ओ-टी-पी येत नाही. व्हॅलिड हे टाकायचं आहे. त्याच्यानंतर मला आणि ते सबमिट करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर आपल्याला एक पासवर्ड येईल. तो पासवर्ड तिथं टाकायचा आहे. ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी टाकायचा आहे आणि सबमिट मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला पासवर्ड सेव्ह करायचा असेल तर करून घ्या. तर कारण दुसऱ्या वेळेस पण तो लागेल. तर नंतर आपलं इथं नाव टाकायचं आहे. पूर्ण ऑपरेटरचं नाव वगैरे येईल आणि त्याच्यामध्ये आपण त्या स्क्वेअरला टिक केलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढे गेलेलो आहे. तर आपण ॲपला परमिशन दिलेली आहे. व्हाईल युजिंग ॲप म्हणजे फोटो काढण्याची परमिशन दिलेली आहे. त्यानंतर थोडं थांबायचं आहे आणि याच्या स्क्वेअरच्या खाली अजून एक स्क्वेअर आहे त्याच्यावर टिक करायची आहे. हे बॉक्स आहेत ना त्याच्यानंतर एक छोटा स्क्वेअर आहे. त्या स्क्वेअरवर टिक करायची आहे आणि पुढे जायचं आहे. निळ्या रंगाच्या ह्याच्यावर. आपला चेहरा वगैरे स्कॅन झाल्यानंतर पुढची प्रोसेस होईल आणि आपलं नाव टाकून ओके करायचं आहे. जीवन प्रमाणचं आपलं हे पूर्ण झालेलं आहे. आता येईल पेन्शनधारकांचं जी माहिती भरायची आहे त्याचं येईल. तर पेन्शनधारकाचा आधार नंबर म्हणजे मी माझ्या आईचा आधार नंबर टाकलेला आहे. मोबाईल नंबर जो दिलेला असेल बँकेत तो आणि एंटर ईमेल ॲड्रेस आणि जर आपला टाकलेला असेल तोच आपला पण मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकला तरी चालेल. त्याच्यावर ओ-टी-पी येईल. चुकीचा ओ-टी-पी टाकू नका. चुकीचा ओ-टी-पी आला तर एक मेसेज येतो आणि त्यामुळे वॉर्निंग येते आणि आपण चुकीचा ओ-टी-पी टाकलेला आहे असं त्या दाखवतं. मग आपण ओके करायचं आहे. पुन्हा तो ओ-टी-पी पाहायचा आहे आणि तो ओ-टी-पी पुन्हा भरायचा आहे. म्हणजे व्यवस्थित भरा, म्हणजे जेणेकरून आपल्याला अशी वॉर्निंग येणार नाही आणि सबमिट करायचं आहे. ओ-टी-पी टाकून. ओ-टी-पी सबमिट बटन आहे आणि त्याच्यावरच क्लिक करा. आपण ओ-टी-पी पाहिला आहे, चुकीचा टाकला गेल्यामुळे नवीन ओ-टी-पी टाकतोय. सबमिट केलेलं आहे. पुढं जायचं. पुढं आपल्याला पासवर्ड सेव्ह करून घ्यायचा आहे. तर त्याच्यानंतर अशी इंटरफेस दिसेल आणि आपल्याला पेन्शनधारकाचे सर्व हे आलेलं आहे. नेक्स्ट करून या 2 स्क्वेअर येतात मित्रांनो आपलं पेन्शनधारकाचं हे आल्यावर. त्याच्यावर ओके करायचं म्हणजे आपण ते ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि पुढे जायचं आहे. नेक्स्ट. नेक्स्ट झाल्यानंतर पुन्हा ही माहिती येईल. त्याच्यात पुन्हा स्क्वेअरवर टिक करायचे 2 आणि कन्फर्मेशन येईल. त्याच्यावर पण स्क्वेअर आहे. त्याचा पण ओके करायचा आहे आणि नेक्स्टमध्ये जायचं आहे कन्फर्ममध्ये. स्कॅन करायचं आहे मित्रांनो. हे स्कॅनचा कन्फर्म आहे आणि जो पेन्शनधारक आहे त्याचा स्कॅन करायचा आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित वाचन करून घ्या. कारण ही मी स्क्रीन रेकॉर्डिंग केलेली आहे. आता मी आईचा चेहरा स्कॅन केलेला आहे. तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि आपल्याला कन्फर्म आलेलं आहे. आपल्याला हे
जीवन प्रमाणपत्राचं म्हणजे जे आपण जीवन प्रमाणपत्र पहिले बनवलेलं होतं त्याचं इंटरफेस आलेलं आहे आणि मला मेसेज पण प्राप्त झालेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे जीवन प्रमाणपत्र भरायचं असतं मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.